थोडीशी फॅक्टर्स मेथड मधली सर, पण थोडीशी वेगळी एक्झाम्पल्स आहेत, पाहूया आपण. लक्षात घ्या सर, या ठिकाणी 25m² इज इक्वल टू 9. मग हे जे 9 आहे ते आपण इकडल्या साईडला घेऊया. +9 चे -9 काय होईल बघा सर. 25m² - 9 इज इक्वल टू 0. इथे काय झालं सांगा सर. a² - b². हे a² - b² मध्ये घ्या सर. a² - b² इज इक्वल टू 0. म्हणजेच a² - b² म्हणजे a + b × a - b. याचा स्क्वेअर रूट घ्या. 25 चा स्क्वेअर रूट 5, m² चा स्क्वेअर रूट m, 5m चा स्क्वेअर 25m², 9 चा स्क्वेअर रूट 3. मग a² - b² म्हणजेच काय बघा सर. a + b × a - b, a + b × a - b इज इक्वल टू 0. इथे प्लस साईन येईल आणि इथं मायनस साईन येईल. a² - b² म्हणजे a + b × a - b. a म्हणजे काय बघा सर 5m, b म्हणजे काय आहे 3, a म्हणजे काय आहे 5m आणि b म्हणजे 3. a² - b² म्हणजे a + b × a - b. पहिले फर्स्ट इज इक्वल टू 0. therefore 5m + 3 इज इक्वल टू 0 or 5m - 3 इज इक्वल टू 0. बघा सर, लक्षात आहे का. therefore +3 ह्या साईडला आले आणि या ठिकाणी -3 ह्या साईडला आले. या ठिकाणी 5m इज इक्वल टू -3 और बघा सर, और 5m इज इक्वल टू +3. या ठिकाणी 5m म्हणजे 5 × m, 5m म्हणजे 5 × m, इंटू m से डिवाइडेड बाय m, इंटू 5 से डिवाइडेड बाय 5, -3/5. दिस इज द फर्स्ट आंसर. और हियर m इज इक्वल टू 3/5. सेकंड आंसर. आणि प्रत्येक स्टेपला सर 1 टिंब 2 टिंब अशी म्हणूनची खून आपण कंपल्सरी ही द्यायची आहे. लक्षात घ्या. therefore अशी खून आहे सर. बघा सर, a² - b² वापरलं. इथे बघा बरं सर, इथे हे +21m ह्या साईडला आले, -21m. therefore 7m² - 21m इज इक्वल टू 0. या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला. आता a² - b² येत नाही सर इथे, कारण इथं m² आणि कॉन्स्टंट टर्म असेल तर वापरता येतं. कॉन्स्टंट टर्म असेल तर वापरता येतं. कॉन्स्टंट टर्म असेल तर वापरता येतं. a² - b² म्हणजे a + b × a - b हे केव्हा वापरता येतं. when there is a constant term, square and constant term, square and constant term असेल तर a² - b². इथं स्क्वेअर आणि कॉन्स्टंट टर्म नाही आहे, m² आणि m आहे. मग टेक कॉमन. कॉमन मध्ये काय येणार बघा सर. इथं 21 चे फॅक्टर्स 7 3 जा. इथं m² चे फॅक्टर m × m. काय काय कॉमन निघालं बघा सर. इथं m कॉमन निघालं सर. हे m कॉमन आणि काय कॉमन निघालं 7 कॉमन. काय शिल्लक राहिलं बघा सर. इथं 7m कॉमन निघालं. शिल्लक राहिलं m मायनस शिल्लक काय राहिलं 3. 7m कॉमन काढलं 3 शिल्लक. इट इज इक्वल टू 0. therefore this is multiplication sign. first is equal to 0, 7m is equal to 0 or m - 3 is equal to 0. 7m means what? 7 × m. 7 × m. therefore m is equal to 0/7 or m is equal to 3 + 3. हे -3 पलीकडे गेले +3. बघा. therefore m is equal to 0/7 means 0 and here m is equal to 3 आहेच. प्रत्येक स्टेपला सर 1 टिंब 2 टिंब अशी म्हणूनची खून ही अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात घ्या सर. म्हणजे m² आणि m आलं, x² आणि x आलं तर कॉमन काढा. स्क्वेअर आणि कॉन्स्टंट टर्म आली, स्क्वेअर आणि कॉन्स्टंट टर्म आली तर a² - b² वापरा. स्क्वेअर आणि कॉन्स्टंट टर्म आली तर a² - b² चा रूल वापरा. m² आणि m किंवा x² आणि x आलं तर कॉमनच काढा. इथे या सर. बघा बरं सर, इथे स्क्वेअर आणि कॉन्स्टंट टर्म. हे स्क्वेअर आहे बघा सर. हे स्क्वेअर आहे, हे कॉन्स्टंट टर्म आहे. हे +25 इकडे आले -25, +25 इकडे आले -25 म्हणजे कसं झालं बघा सर. 2x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर -25 इज इक्वल टू 0.
मग कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे इथं कसं आलं बघा सर, 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस इथं ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0, 25 मीन्स 5चा स्क्वेअर. हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी, म्हणजे इथं कसं होईल बघा सर, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू 0. इथं हे प्लस, इथं हे मायनस. ए म्हणजे काय आहे बघा सर, 2x प्लस 3, बी म्हणजे काय आहे 5, ए म्हणजे काय आहे 2x प्लस 3, बी म्हणजे काय 5. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. आता काय होईल बघा सर, इथे 2x 5 प्लस 3 8 इंटू 2x मायनस 5 प्लस 3 minus 5 plus 3, signs are different, make subtraction. 5 minus 3 is 2, चिन्ह मोठ्याचं मायनस, therefore 2x minus 2 is equal to 0. First is equal to 0, 2x plus 8 is equal to 0 or 2x minus 2 is equal to 0. या ठिकाणी प्लस 8 इकडे आले सर, मायनस 8, मायनस 2 इकडे आले, प्लस 2. therefore 2x is equal to minus 8 or 2x is equal to plus 2. या ठिकाणी 2x means 2 into x. x is equal to minus 8 upon 2 or x is equal to 2 upon 2. प्लस चिन्ह लिहिण्याची गरज नाही. therefore 2 1s are 2, 2 4s are 8, 2 1s are 2, 2 1s are 2. therefore x is equal to minus 4 or x is equal to 1. प्रत्येक स्टेपला लक्षात घ्या, एक टिंब दोन टिंब अशी म्हणूनची खून, देअरफॉर अशी जी काही खून आहे ती देणं अत्यंत आवश्यक आहे, लक्षात अशी म्हणूनची खून. इथे आपण आलोच. हे एक्झाम्पल क्वाइट इझी. तुम्ही 2m नी आत गुणू नका, नॉट नेसेसरी. 2m नी आत गुणू नका. जसं इथं कॉमन काढलं, इथे एक्झाम्पल बघा. हे कसं केलंय, फर्स्ट इज इक्वल टू 0, सेकंड इज इक्वल टू 0. डू सेम. 7m नी 2m नी आत गुणू नका, मल्टिप्लाय, फिनिश. फर्स्ट इज इक्वल टू 0, 2m इज इक्वल टू 0 और m मायनस 24 नाही सॉरी 50 आहे सर, 0 नाही आहे ते, सॉरी सर, सॉरी, हे 0 नाही आहे. दिस इज नॉट 0, दिस इज 50 आहे. 50 असल्यामुळे सर आतमध्ये गुणावं लागेल, नाईलाज आहे. 2m नी पहिल्याला, 2m नी दुसऱ्याला. म्हणजे कसं होईल बघा सर, 2m इंटू m 2m स्क्वेअर मायनस 2m इंटू 24 दॅट इज 48m. हे प्लस 50चे मायनस 50, हे प्लस 50चे काय होणार सांगा सर, मायनस 50 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हे जे 2 आहे सर, हे 2 नी डिवाइड ईच टर्म बाय 2, डिवाइड ईच टर्म बाय 2. इथे बघा सर, डिवाइडिंग ईच बाय 2. प्रत्येकाला डिवाइड करा, 2 ला 2 कॅन्सल, एम स्क्वेअर. ह्याला 2 नी डिवाइड केलं, लक्षात घ्या. ह्याला 2 नी, किंवा असं सरळ करता येईल सर. इतकं हे करण्यापेक्षा इथेच एक मिनिट सर, इथेच करता येईल आपल्याला असं मला वाटतं. 1-2 मिनटं पहा. इथं आणखीन इथंच डिवाइड करूया. कशाला सर, इंटू 2चे काय होतील बघा सर, इंटू 2चे काय होतील, डिवायडेड बाय 2. इंटू 2चे डिवायडेड बाय 2 इथेच करून टाका, स्टेप कमी होईल ना सर आपली. आणि एम नी आतमध्ये गुणू, म्हणजे इट इज इक्वल टू 50 इंटू 2चे डिवायडेड बाय 2, फिनिश. आणि एम नी आतमध्ये गुणा, एम स्क्वेअर मायनस 24m. एम नी आतमध्ये गुणलं, एम इंटू एम, एम स्क्वेअर, एम मायनस 20. म्हणजेच काय झालं सांगा, 2 नी डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायचं, 25. देअरफॉर एम स्क्वेअर मायनस 24m मायनस 25 इज इक्वल टू 0. राईट सर, प्लस 25चे मायनस 25. प्रत्येक स्टेपला एक टिंब दोन टिंब अशी खूण आहेच. नाव इथे सर एम स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, हे 1 आहे, हे 25 आहे. घ्या इथं 1 इंटू 25 इज 25. ॲडिशन पाहिजे का सबस्ट्रॅक्शन पाहिजे? बघा शेवटचं साईन मायनस आहे, सो आपल्याला सबस्ट्रॅक्शन पाहिजे. सबस्ट्रॅक्शन पाहिजे.
बघा लक्षात आहे का सर, 25चे 2 फॅक्टर्स पाडा की ज्याचं सबस्ट्रॅक्शन किती येईल, 24 येईल. सबस्ट्रॅक्शन किती येईल बघा सर, 24. वजाबाकी 24 पाहिजे. 25चे असे फॅक्टर्स पाडा, 25चे असे फॅक्टर्स पाडा की ज्याची वजाबाकी 24 येईल. फॅक्टराइज 25 सच दॅट वी गेट सबस्ट्रॅक्शन 24. 25चे असे फॅक्टर्स पाडा की ज्याची वजाबाकी 24 येईल. कसं जमेल सांगा, 25 1 जा 25 झालं की 25 मधून 1 गेले, 24 उरले. 25 एक्के 25, 25 मधून 1 गेले, 24 उरले. सबस्ट्रॅक्शन असेल तर गिव मिडल साइन टू बिगर नंबर, ग्रेटर नंबर. जो ग्रेटर नंबर आहे त्याला मिडल साइन द्या. मिडल साइन काय बघा सर, मायनस. आणि अपोजिट स्मॉलरला अपोजिट साइन द्या, मायनसची अपोजिट साइन प्लस. जर सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साइन द्या, स्मॉलर नंबरला अपोजिट साइन द्या. आणि ऍडिशन असेल तर दोन्ही फॅक्टर्सला मिडल साइन द्या. ऍडिशन असेल तर दोन्ही फॅक्टर्सला मिडल साइन द्या. सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साइन द्या, स्मॉलर नंबरला अपोजिट साइन द्या. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मग आता इथं कसं होणार बघा सर, हे कट करा, इथं याचे फॅक्टर्स पाडा. पण ऍक्च्युली सर ह्या 2 स्टेप्स करण्याची गरज नाही. व्हेन देर इज अ कोइफिशियंट 1 तुम्ही डायरेक्ट फॅक्टर्स घेऊ शकता सर. आता तुम्हाला मी डायरेक्ट फॅक्टर्स शिकवतो पहा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. मी डायरेक्ट फॅक्टर्स तुम्हाला शिकवायला लागलोय. डायरेक्ट इज इक्वल 0. -24m चे -25m + 1m करायची गरज नाही. केव्हा करायची गरज नाही, जर m² चा कोइफिशियंट 1 असेल तर. m² चा कोइफिशियंट 1 असेल तर डायरेक्ट फॅक्टर्स घेता येतात. मधल्या 2 स्टेप गायब करता येतात. ह्या ज्या 2 स्टेप्स आहेत सर, मधल्या 2 स्टेप्स तुम्ही गायब करू शकता. -24m चे -25m + 1m करायची गरज नाही. हे डायरेक्ट जे -25 आहे ते इथं लिहा, +1 इथं लिहा आणि इथं m लिहा. फिनिश. हे 2 फॅक्टर्स, m -25 m + 1. हे केव्हा, when there is a 1 coefficient of m², when the coefficient of m² is 1. जर m² चा कोइफिशियंट 1 असेल तर डायरेक्ट फॅक्टर्स घेता येतात. m² चा कोइफिशियंट 1 असेल, इफ देयर इज अ coefficient of m² is 1, then we can take direct factors, m -25 and m + 1. Now m -25 is equal to 0 or m + 1 is equal to 0. Therefore m is equal to +25 or m is equal to -1. हे जे +1 चे आहेत लक्षात घ्या, ते -1, -25 चे +25. सो हे आन्सर झालं सर. इथे प्रत्येक स्टेपला तुम्ही लक्षात घ्या 1 टिंब 2 टिंब अशी म्हणून शिकून देण्याचं आहे. देअरफॉर लक्षात येते का बघा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्ट स्टेप्स तुम्हाला करता येतील, डायरेक्ट स्टेप्स. लास्ट एक्झाम्पल आपण बघतोय लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये डायरेक्ट स्टेप येणार नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. 2.2 पहिल्यातलं 6वं एक्झाम्पल. डिनॉमिनेटर मध्ये 6 आहे, x आहे बघा. डिनॉमिनेटर मध्ये x आहे, छेदामध्ये x आहे. नको आहे आम्हाला हे. मग काय करणार, मल्टिप्लाय ईच टर्म बाय x. काय वाकेल बघा सर, मल्टिप्लाय ईच बाय x. x नी मल्टिप्लाय करा सर. x इंटू 6x 6x² मायनस ह्याला x नी मल्टिप्लाय करा, x कॅन्सल, -2. ह्याला x नी मल्टिप्लाय करा 1x. हे 1x मिडल घ्या सर, इथे मधोमध घ्या. म्हणजे कसं होईल बघा सर, 6x². हे +1x चे -1x, हे -2 बरोबर 0. आता फॅक्टर्स घ्या. पहिलं 6, शेवटचं 2. 6 इंटू 2, 6 2 12. 12 चे 2 फॅक्टर्स पाडायचे.
12चे दोन फॅक्टर्स पाडायचे ज्याचं सबस्ट्रॅक्शन काय यायला पाहिजे सांगा सर. सबस्ट्रॅक्शन, ज्याचं सबस्ट्रॅक्शन 1 येईल, मिडल एवढं, ज्याचं सबस्ट्रॅक्शन 1 येईल. 12चे असे फॅक्टर पाडा ज्याचं सबस्ट्रॅक्शन 1 येईल. काय येतील फॅक्टर्स? 4 3 जा 12, 4 त्रिकम 12, 4 3 जा 12 आणि 4 आणि 3 याचं सबस्ट्रॅक्शन 1. 4 3 जा 12, 4 त्रिकम 12, 4 आणि 3 ची वजाबाकी 1. आणि सबस्ट्रॅक्शन असेल तर ग्रेटर नंबरला मिडल साइन आणि स्मॉलर नंबरला अपोजिट साइन. ग्रेटर नंबरला मिडल साइन मायनस आणि स्मॉलर नंबरला अपोजिट साइन प्लस. इथे सर डायरेक्ट फॅक्टर्स इथे जसे केले तसे घेता येत नाहीत. इथं x-4 आणि x+3 डायरेक्ट घेता येत नाहीत. इथं m² कोइफिशियंट 1 होता म्हणून डायरेक्ट फॅक्टर्स घेतले. हे -25 इथं घेतले, +1 इथं घेतले. इथं x² कोइफिशियंट 1 नाही, इथे x² कोइफिशियंट 1 नाही, त्यामुळे सर डायरेक्ट फॅक्टर्स घेता येत नाही. x-4 x+3 घेता येत नाही. मग काय करावं लागतंय? हे -1x चे फॅक्टर्स पाडायला लागतील. -1x मीन्स -4x + 3x. -1x मीन्स -4x + 3x. बघा इथं सर 6x² -4x + 3x -2 = 0. पेअर करा, पेअर जोडी, पहिल्या दुसऱ्याची जोडी, तिसऱ्या चौथ्याची जोडी. आता जोडीमधनं कॉमन काढा. टेक कॉमन फ्रॉम ईच पेअर. 6चे फॅक्टर्स 2 × 3, 4चे फॅक्टर्स 2 × 2. काय कॉमन निघालं सांगा सर? हे 2 आणि हे 2 कॉमन, x आणि x कॉमन, देअरफॉर 2x इज कॉमन. शिल्लक राहिले 3x -2. बघा सर 2 आणि 2 कॉमन काढले, x आणि x कॉमन काढले, x² मधले x कॉमन, 1 शिल्लक, 3x शिल्लक, मायनस 2 आणि x कॉमन निघाले, 2 शिल्लक. हे प्लस 3x आणि 2 मध्ये काहीही कॉमन नाही. 3x आणि 2 मध्ये काही कॉमन नाही. 3 आणि 2 मध्ये कॉमनच नाही. जेव्हा काहीही कॉमन नसतं तेव्हा एक कॉमन असतं. व्हेन देर इज नो कॉमन देर इज वन कॉमन. जेव्हा काही कॉमन नसतं तेव्हा एक कॉमन असतं. शिल्लक राहिलेल्या कंसातल्या हेच 3x - 2 इट इज इक्वल टू 0. नाव फर्स्ट इज इक्वल, कॉमन काढा. कॉमन काढलेले पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहा, उरलेलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहा, इज इक्वल टू 0. 3x - 2 हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये, अनदर ब्रॅकेट 2x - 1. फर्स्ट इज इक्वल टू 0, therefore tx minus 3x minus 2 is equal to 0 or 2x minus 1 is equal to 0. हे इथं और आहे सर. -2 पलीकडे आले +2, -1 पलीकडे आले +1. therefore 3x is equal to +2 and 2x is equal to +1. 3x means 3 into x, 2x means 2 into x, into 3 से divided by 3, therefore 2/3. इथे लक्षात घ्या इंटू 2 चे डिवायडेड बाय 2, 1/2. therefore 2/3 आणि 1/2 हे आन्सर. प्रत्येक स्टेपला सर एक टिंब, दोन टिंब अशी ही म्हणूनची खूण, therefore अशी खूण तुम्हाला प्रत्येक स्टेपला या ठिकाणी लक्षात घ्या द्यावी लागेल. राईट, अशी स्टेप लक्षात घ्या तुम्हाला प्रत्येक स्टेपला या ठिकाणी द्यावी लागेल. दिस इज आवर एक्झाम्पल 2/3 आणि 1/2. काही 11 होमवर्क्स मी अजून काही देतोय सर, होमवर्कचे एक्झाम्पल्स देतोय. त्या सगळ्याची ही जी राईट साईड आहे ही करून दाखवतो तुम्हाला आणि बाकीचं तुम्ही होमवर्क करावं अशी अपेक्षा आहे. ओके सर, बघूया आपण होमवर्कच्या एक्झाम्पलची ही राईट साईड कशी येईल. राईट, पाहू 2 मिनिट.